भारतासह सबुंद जगाला हादरवून टाकणारं खैरलांजी हत्याकांड हे 2006 साली खैरलांजी जिल्हा भंडारा या ठिकाणी घडलं होतं आणि त्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचं हत्याकांड, 4 जणांची निर्दयी हत्या ही करण्यात आली होती. आणि आता 2025 आहे. 2025 मध्ये या खटल्याची स्थिती काय आहे, हे स्मारक कुठं आहे, खैरलांजी गाव कुठे आहे आणि आता या घटनेमध्ये काय सुरू आहे याची समीक्षा करण्यासाठी, याच्या सद्यस्थितीचा अहवाल पाठवण्यासाठी मी वैभव गीते, PS खंदारे यांच्यासह समता दूत या ठिकाणी उपलब्ध आहेत. आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. हे देऊळगाव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा हे ठिकाण आहे आणि हे भैयालाल भोतमांगे साहेबांची ही स्मारक आहे. कुणी याला समाधी देखील म्हणतंय. इथं जर बाजूला जर आपण सगळ्यांनी पाहिलं तर ह्या 1 2 3 4 ही जी 4ही स्मारक आहेत, इथं भैयालाल भोतमांगे साहेबांच्या कुटुंबियांना दफन केलेलं आहे. आजही महाराष्ट्रातील हजारो लाखो लोकांना भैयालाल भोतमांगे यांची समाधी, यांचं स्मारक कुठे आहे हेच माहिती नाहीये. हे स्मारक खैरलांजी गावापासून 6 किलोमीटर अंतरावरती देऊळगाव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा या ठिकाणी आहे. भैयालाल भोतमांगे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याच्या नंतर 2017 मध्ये ही 5वी समाधी, 5वं स्मारक या ठिकाणी करण्यात आलं. हा जी 1 नंबरला आहे, ही भैयालाल भोतमांगेंची पत्नी सुरेखाताई यांची ही समाधी आहे. ही 1 नंबरला इथं त्यांना दफन करण्यात आलेलं आहे. 2 नंबरला इथं रोशन, जो भैयालाल भोतमांगेंचा आणि सुरेखाताईंचा जो मुलगा आहे, तो रोशनला या ठिकाणी दफन करण्यात आलेला आहे. रोशनच्या नंतर भैयालाल भोतमांगेंची मुलगी प्रियंका ही शाळेमध्ये अतिशय हुशार होती. तिचा पहिला क्रमांक आला होता आणि खैरलांजीतील गावगुंडांनी, जातीयवाद्यांनी तिचे लचके तोडले आणि तिच्यावरती अनन्वित अत्याचार करत तिचा खून केला. त्या प्रियंका ताईंचा इथं दफनविधी झालेला आहे. हा सुधीर आहे, भैयालाल भोतमांगेंच्या कुटुंबातील हा सुधीर आहे. म्हणजे 1 नंबरला भैयालाल भोतमांगेंची समाधी आहे, 2 नंबरला सुरेखाताईंची आहे, 3 नंबरला रोशनची आहे, इथं 4 नंबरला प्रियंकाची आहे आणि 5 नंबरला ही सुधीरची आहे. या ठिकाणी हे जे स्मारक आहे, हे स्मारक अतिशय विदारक परिस्थितीमध्ये आहे. याच्यामध्ये कुठेही भैयालाल भोतमांगे आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं कोरलेली नाहीयेत, नावं लिहिलेली नाहीयेत. हे शासकीय जागा आहे, सरकारी जागा आहे. म्हणजे खैरलांजी गावामध्येच त्यांचं स्मारक व्हायला पाहिजे होतं. ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे त्या घराच्या ठिकाणी फक्त खाट शिल्लक आहे आणि ती जागा असताना त्या गावामध्ये त्यांचं स्मारक सरकारने का केलं नाही असा सुद्धा प्रश्न आहे. परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी आज हा आढावा घेण्यासाठी आलोय. आम्ही सकाळपासून खैरलांजी गावामध्ये गेलेलो आहे. खैरलांजी गावामध्ये जाऊन खैरलांजी गावातील भैयालाल भोतमांगेंचं जे घर होतं, जी झोपडी होती, त्या झोपडीच्या ठिकाणी आता फक्त पलंग शिल्लक आहे आणि त्या पलंगाच्या तिथला अहवाल आढावा घेऊन सुद्धा मी आलेलो आहे. आजच्या परिस्थितीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने हे जे आरोपी होते खैरलांजी मधले, ह्या आरोपींची फाशीऐवजी त्यांना जन्मठेप दिलेली आहे आणि त्यांची जन्मठेप ही फाशीमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. त्याच्यासाठी रिव्ह्यू पिटिशन, विशेष अनुमती याचिका दाखल करण्यासाठी आणि त्याचा दस्तावेज गोळा करण्यासाठी आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस NDMJ या संघटनेच्या मार्फत आणि शासनाच्या वतीने या ठिकाणी खैरलांजी मध्ये नक्की काय झालेलं आहे, आता सध्याची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी समाज कल्याण भंडारा यांच्या वतीने त्यांना निवेदन देऊन समता दूतांच्या सोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. आजही जर ते
हत्याकांड आठवलं तरी डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून या कुटुंबियांचं आज एकही जण जरी शिल्लक नसेल तरी आम्ही आंबेडकरी चळवळीतील सगळे नेते मंडळी, सगळे कार्यकर्ते, फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे आम्ही सगळेजण हे भैयालाल भोतमांगे जरी आज हयात नसतील तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत, त्यांच्या कुटुंबातलेच आम्ही एक सदस्य आहोत. अशा प्रकारे आम्ही आजपर्यंत या खटल्यामध्ये काम केलेलं आहे. भैयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबियांना ज्यांनी ठार मारलं त्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी आज 2006 पासून 2025 पर्यंत आम्ही कायदेशीर आणि सगळा पाठपुरावा केलेला आहे. आम्ही ॲडव्होकेट डॉक्टर केवलजी उके यांच्या नेतृत्वाखाली या खैरलांजी गावामध्ये अनेक वेळा आलेलो आहे. खैरलांजी गावाच्या नंतर हे 6 किलोमीटर अंतरावरती देऊळगाव तालुका मोहाडी हे गाव आहे आणि या गावामध्ये ह्या सगळ्या समाध्या आहेत, हे सगळे स्मारक आहेत. परंतु हे स्मारक खैरलांजी गावात न करता 6 किलोमीटर लांब, गावापासून अर्धा किलोमीटर लांब आणि ही शासकीय जागा वड्याच्या कडेची, नदीच्या कडेची आणि अतिशय दुर्गम भागातली ही शासकीय जागा देऊन इथं त्यांचा दफनविधी करणं म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणं, मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या वाट्याला अवहेलनाच आल्या हेच या ठिकाणी. म्हणजे 4 माणसांना ठार मारण्यात आलं, 3 मुलांना मारलं, सुरेखाताईला मारलं. ह्या 4 जणांच्या समाधी स्मारक या ठिकाणी आहेत. बाजूला 1 नंबरला भैयालाल भोतमांगे साहेबांची या ठिकाणी समाधी आहे. म्हणून ही केस संपणार नाही. भैयालाल भोतमांगेंचा मृत्यू हा 2017 मध्ये झालेला आहे. परंतु आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी, आरोपी हे बाहेर येण्यासाठी आता आम्ही 18, 19, 20 वर्ष जेलमध्ये आम्हाला सोडण्यात यावं अशा प्रकारच्या सरकारकडे अर्ज करत आहेत, पाठपुरावा करत आहेत. काही आमदार खासदार त्यांना अंतर्गत छुपी मदत सुद्धा करत आहेत. पण आम्ही बारकाईनं डोळ्यात तेल घालून आमची सगळी संघटना, सगळे कार्यकर्ते, सगळे नेते मंडळी शासन प्रशासनाच्या सोबत बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे, भंडारा सहाय्यक आयुक्त यांच्याकडे आम्ही सगळेजण पाठपुरावा करत आहोत. ही समाधी, हे स्मारक हे असं आहे, परंतु हे जागतिक दर्जाचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. हे संयुक्त राष्ट्र संघापर्यंत हा विषय खैरलांजीचा जो हा हत्याकांड आहे, ह्या माणुसकीला काळिंबा फासणारा हा जो हत्याकांड आहे, हा हत्याकांड सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे, सगळ्या जगाने पाहिलेला आहे. म्हणून हे खैरलांजीतील आरोपींना जन्मठेप्याऐवजी फाशी झाली पाहिजे. याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी भंडारा, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांनी विशेष अनुमती याचिका ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी जो पाठपुरावा आहे तो आम्ही सगळेजण या ठिकाणी करीत आहोत. जय भीम, जय संविधान.